सुरुवात ज्याच्या माध्यमातून होणार या बॉलला डिलिव्हर केलं जाणार अर्थातच साहिल सावंत निघालाय पहिला चेंडू खोलवर टप्प्यावरती आहे आणि मयूर सावंतला शोधलंय सिंगल के साथ सुरुवात हल नक्कीच शितेश आपण मॅच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यजमान संघ जय भवानी कुसवाडे ब आणि केदारेश्वर ताकवे असा सामना पाहतोय नक्कीच अजय महाराज याचं एक विशेष कौतुक केलं जाईल कारण का उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा ए संघ खेळणार आहे या मैदानावरती आणि आज अजय महाराज या ब संघामध्ये खेळतोय काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळतंय जय भवानी कुसवाडे संघाकडून काहीतरी प्लॅनिंग असेल अजय महाराज ब संघामध्ये खेळवण्याचा नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये ते देखील मोठ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिला चेंडू होता सन्नी कदम मनगटाची ताकद फोरम्स मध्ये जी ताकद होती ती दाखवली त्याने सन्नी कदमच्या बॅट मधून हा षटकार आलाय आणि त्याने देखील सांगितलंय कुसावडे गावाचा इतिहास काही जुना नाहीये आणि पुन्हा एकदा नवीन इतिहास पाहायला मिळाला साहिल सावंतच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा चेंडू लावेमधून उडवलं गेलंय परंतु इथे मात्र बाजी मारले गोलंदाजाने स्वतः फॉलो थ्रू मध्ये विकेटचं पतन नक्कीच शितेश आपण पाहतोय सुवर्ण संधी जय भवानी ब कुसवाडे ब संघाला कुठल्याही खेळाडूने लगातार 3 षटकार मारा समीर मरागजे यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे या ठिकाणी जमा झाले कोणत्याही खेळाडूने 3 षटकार मारा आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रमेश मरागजे ही काही आपण जय भवानी टीमची जुनी फळी पाहिली असाल तर रमेश मरागजे नाव अजून देखील आपल्या आठवणीमध्ये राहणार आहे आणि ते नाव आज मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळणार आहे अजय देखील आहे आणि टीम कमकुवत नाहीये ताकवली संघाला देखील माहित आहे एक विकेट जाणं एक धाव रोखणं हे महत्वाचं आहे साहिल सावंतने केलेल्या मागील काही चुका त्याने पाठी आणल्या आणि पुढे केलेला चेंडू त्याने त्याला विकेट मिळवून देत सांगितलं देखील आम्ही देखील कमी नाही आहोत विकेट मिळालाय रमेश मरागजे लेट कट खेळले ट्रेडमार्क शॉट आहे अविनाश सावंत फ्लाइंग स्लिपला पाहू शकाल आपण सिंगल मिळेल सिंगलच्या बरोबरीने धावसंख्येमध्ये वाढ टोटल धावा 8ची गाठ आहे आणि गाठ बसली आज ताकवली पक्ष कुसावडे या दोन्ही टीमच्या मध्ये आणि गाठीच्या मध्ये चाललेली झुंज आणि रन्ना या खऱ्या अर्थाने युद्धाच्या मैदानामध्ये रणभूमीमध्ये चाललेली त्यांची लढत पाहणं खूप महत्वाचं आहे बाहेर फेकला होता त्याला अगदी ज्याला म्हटलं जातं ना की खेचून आणणं कशाला म्हटलं जातं पांडे सर आम्हाला सांगत आहेत यालाच म्हटलं जातं खेचून आणणं चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार पहिलेच म्हटलं होतं अजय महाराजला ब संघामध्ये खेळण्याचं काहीतरी प्लॅनिंग असेल जय भवानी कुसवाडी संघाचं सुशांत महाराज देखील सज्ज झालेत सुशील महाराज देखील सज्ज झालेत की ओवे कॅम्प मधून सांगितलंय की 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट साठी परंतु चेंडू निघाला रडार बोलतो नो मॅन इन लाईन चेंडू ऑन साइडला फ्लॅट चाललेला षटकार झालाय जय भवानी कुसावडे संघासाठी धावा आलेत रन्स महत्वाचे आहेत बी टीम देखील तेवढीच कमी नाहीये ए टीमचा अजून देखील कारभार बाकी आहे परंतु हा कारभार सांभाळलाय अजय मरागजेने 10 फलकामध्ये अंक मोठा गाठलाय 10 फलकामध्ये टोटल धावा 20 अंकामध्ये आहेत आणि
संकेत कदम देखील आता कमी नाही आहेत. संकेत कदम यांनी देखील सांगितलंय प्रत्येक षटकाराकरिता आयवा कॅच हे महत्वाचं आहे. वडवळचं मैदान आहे आयवा कॅच आणि आयवा कॅच प्लस खेळणाऱ्याकरिता देखील षटकाराकरिता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आयवा कॅच पकडा म्हणजे कॅश प्राइज वाढलाय 200 वरती आकडा गेलाय. हा आकडा मागच्या वर्षी 1000 रुपये पर्यंत गेला होता, 1500 गेला, 2000 गेला आणि याच्या आतुरतेने प्रेक्षक वर्ग वाट पाहत आहेत. रमेश मारागजी सज्ज झाले आहेत. नेक्स्ट ओव्हर नितीन सावंत. पहिलाच बॉल. बॅट चेंडूचा खेळ नाही इथे राहिला, कारण की क्रिकेटचा खेळ म्हटलं तर बॅट आणि चेंडूचा खेळ आहे. ज्याने चेंडू मारलाय तो जिंकलाय, ज्याने चेंडू हुकलाय तो मात्र हारलाय. प्रवीणजी पवार देखील आहेत. सावंत बंधूंची जोडी आपण पाहू शकाल इथे प्रयत्न करतात. बडबडची मॅच आहे आज, कारण की ताकवली पक्ष आपण पाहू शकाल. कुसावडे प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचा कॅश प्राइज संकेतजी कदम यांनी देखील सांगितलंय. पर 6 प्राइज मिळणार आहे आणि प्रेक्षक वर्गामध्ये जर ती कॅच पकडली गेली तरी सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि आतुरतेने वाट पाहिली जाणार आहे. नितीन सावंत मॅच बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षक वर्गाचं स्वागत जरूर आहे, परंतु मॅच चालू आहे. कुसावडी विपक्ष ताकवली आणि त्यासोबतीने रमेश मरागजे विरुद्ध नितीन सावंत ही मॅच पाहायला मिळाली. आता अजय मरागजे आलाय स्ट्रायकरकडे. सलगचा तिसरा षटकार टोकण्याचा त्याचा प्रयत्न. ऑन साइडला अक्षय सावंत आहे. सिंगल मिळेल आणि ही चढाई खूप मजा येणार आहे. दहा फलकामध्ये 1 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 10 फलकामध्ये टोटल धावा जय भवानी बी टीमच्या खात्यामध्ये 22 धावा आहेत. रमेश मरागजे आणि नितीन सावंत ही खूप जुनी लढाई आहे आणि हीच लढाई पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे आपल्याला. पुढे येऊन खेळले ऑन साइडला चेंडू 1 बाउन्स अक्षय सावंतला सांगत चाललाय. मस्तक पे दस्तक भाई ये मिले 4 रन. आनंद प्रेक्षक वर्गामध्ये चौकार आला. जय भवानी कुसावडे संघाचे प्रेक्षक वर्ग आतुरतेने जल्लोष करायला लागले आणि त्यासोबतीनं आक्रोश देखील पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल आहे, डॉट बॉल हे महत्वाची कांक्षा देऊ शकतात मॅच मध्ये. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने 26 धावा या ओव्हर मध्ये. धावांसाठी धावपळ सुरू होती. धावांसाठी धाव रोखणं आणि धाव मिळवणं यामध्ये अंतर काय आणि नितीन सावंत देखील माहित होतं. रन्स केले इथे, प्रयत्न चांगले केले आणि थांबवण्याचं काम केलं रमेश मरागजे याला. पुढे येऊन खेळले, तावेमधून स्वार केलाय 2 क्षेत्ररक्षक परंतु बनले प्रेक्षक. चेंडू सीमा पार, षटकार मिळालाय नंबर 100. षटकार आला. प्रवीण पवार षटकार धावा आहेत. 10 फलकामध्ये 30 अंक. त्यानंतर एक्स्ट्रा रन जे मिळाले मध्ये त्या पकडून आपण जर विचार केला गेला तर 32 धावा आहेत. टोटल 32 धावा आहेत. 32 अंक गाठला गेलाय आणि त्यासोबतीने इथे पुढे जर विचार केला गेला अजून देखील 12 चेंडू हातामध्ये शिल्लक आहेत. काय अफलातून फलंदाजी आहे. धावसंख्या 10 फलकावरती लागत 32 या अंकावरती. नक्कीच शिदे आपण रमेश मरागजेला विसरू शकत नाही, कारण काय हा खेळाडू एक जुना जाता खेळाडू होता. जय भवानी कुसावडे संघाकडून आज सलामीवीर करायची या खेळाडूमध्ये क्षमता होती, ताकद होती. रमेश मरागजे पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये एक षटकार आणि एका चौकारच्या सहाय्याने खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये रमेश मरागजे वैयक्तिक ताकद असताना ताकद दाखवणं, आज ताकद दाखवली गेली.
ताकद दाखवली गेली. अजय मरागजे कोयना क्रिकेट असोसिएशन मधला पहिला रेकॉर्ड आणि त्यासोबतीने या खालापूर मधला पहिला रेकॉर्ड करण्याचा विक्रम ज्याने रचला गेला. अर्थातच अजय मरागजे त्याचं नाव आहे. रायगड प्रीमियर लीग सलगच्या खरा मी म्हणेल की मॅचेस मध्ये त्याला यश मिळालं, परंतु 2 ट्रॉफीज उचलण्याचा त्याला सन्मान मिळाला. ही मोठी गोष्ट आहे. अजय मरागजेने रायगड प्रीमियर लीग मध्ये 2 ट्रॉफीज प्रथम क्रमांकाच्या उचलल्या आणि हा आपला गौरव आहे कोयना क्रिकेट असोसिएशनचा. रोहन निघाला तिसऱ्या वर्षी सुरुवात. लोअर फुल्लर लेन हा चेंडू स्ट्रेट ऑन द विकेट. अक्षयने चांगलं काम केलं इथे. एक कामगिरी ज्याला म्हटलं जातं ना की जिथे 100% योगदान ते 100% योगदान. धावा वाचवण्याचं काम अक्षय सावंतच्या माध्यमातून मिळाले. या चेंडू मागे केवळ आणि केवळ सिंगल के अलावा कुछ नाही मेरे भाई. एकच धाव मिळाली. 10 फलकामध्ये 33 धावा आहेत. अतिरिक्त उंची देखील गाठू शकत नाही यात. काय नाही की कदाचित आपल्या बऱ्याचशा प्रेक्षक वर्गाला ही माहिती नसणार आहे. ती माहिती पोहोचवणं आमचं काम आहे. हेलिकॉप्टर फिरण्यासाठी देखील उंची सरकारने ठरवली आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट जेट साठी उंची ठरवली आहे. त्याच्यानंतर पॅसेंजर प्लेन साठी उंची ठरवली आहे. अतिरिक्त उंची इथे देखील मिळणार नाहीये. खेळले स्ट्रेट ऑन द विकेट. चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा. नाही कदाचित ए टीम वाले 10 फलकामध्ये 4 वाढ झाली आहे. टोटल धावा स्कोर कार्ड मध्ये 4 धावेच्या बढतीने पाहू शकाल आपण 38 धावा आहेत. ए टीम वाले विचारात पडलेत. रमेश मारागजे नाव अजून देखील पाहू शकाल आपण. हे दोन्ही आमचे घरचे संघ आहेत. आमचे सगळे बंधू खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. रोहनला आक्रमण काय असतं ही चीज दाखवण्याचं काम केलंय. हवेमधून स्वार केलाय. प्रयत्न चांगले केले क्षेत्ररक्षकाने, परंतु चेंडू त्याच्या हाता वाचून खूप दूरवर राहिला. रन्स मिळणार आहेत. सिंगल मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट महत्वाचं आहे. हे रमेश मरागजे यांना कळालं असेल कदाचित. रन्स बल्क मध्ये घेण्याचा प्रयत्न आहे. मोठे रन्स मिळवण्याचा प्रयत्न. सिंगलने 39 धावा. अजय मरागजे अजून देखील तग धरून मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजाला टेन्शन आहे. एज लागली आहे. सुमधुर आवाज. अजय मरागजेने वाट देखील पाहिली नाही. अंपायरच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. नवीन बॅटर कोण जाणार मैदानाच्या आतमध्ये पाहिलं जाणार आहे. जाऊया आपण नाथा यांच्याकडे. एकोणचाळीस धावा आहेत. समीर मरागजे सांगत आहे. जय भवानी कुसावडे संघाचा हाच उपक्रम आहे की प्रत्येक नवीन येणाऱ्या खेळाडूला पुढे घेऊन जाण्याचं काम जय भवानी मित्रमंडळाच्या माध्यमातून केलं जातं. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर विवेकला पुढे जाऊन देण्याचं काम केलं. कर्णधाराने चेंडू सुपूर्द केला. अविश्वास दाखवला आणि विश्वासावरती सार्थकी झालाय. नवीन बॅटर आलाय. एज लागली आहे. सिंगल मिळेल. अविनाश सावंत आहेत. सिंगलच्या बरोबरीने 40 अंक 40 रन्स देऊन कार्ड आहेत. जय भवानी मित्रमंडळाचा हाच उपक्रम मागील काही वर्षापूर्वी समीर मरागजे असू द्यात किंवा इतर काही मंडळी असू द्यात, आपण माध्यमिक शाळा वडवळ मध्ये खेळत होतो. परंतु अजय मरागजेने जी कमालीची कामगिरी केली आहे आणि इथे देखील पाहू शकाल ज्याला म्हटलं जातं ना की खेळाडूची प्राथमिक भूमिका खेळाडू वृत्ती आणि ती दाखवली रमेश मरागजे यांनी देखील सांगितलं. आमचा आवाज माफी असावी अंपायर साठी, परंतु रमेश मरागजे यांनी सांगितलं माझ्या बॅटची एज घेतली गेली आणि माझा विकेटचं पतन झालेलं आहे. स्वतः निघून आले आणि कौतुक केलं गेलंय. स्वतःच्या आयोजनामध्ये स्वतःची भूमिका ही महत्वाची ठरते.
जय हनुमान मालदेव संघाचा कर्णधार आणि त्या सोबतीनं मी विनंती करेल केदारेश्वर पिंपरी आपला कर्णधार त्वरित आपण नाणेफेकी करिता आमच्या नाणेफेकी कक्षासमोर पाठवावा। टीम कॅप्टन केदारेश्वर पिंपरी त्या सोबतीने जय हनुमान मालदेव दोन्ही टीमचे कॅप्टन्स हवे आहेत। शेवटची ओव्हर सुरू आहे। अनिकेत सावंत त्या सोबतीने फलंदाजाकडे लक्ष सगळ्यांचं आहे। यंगस्टर खेळाडू आहे, खोलवर टप्प्यावरती आहे, अनुभव कमी आहे परंतु प्रयत्नांना दाद दिली जाणार आहे। असंच काही मैदान सजलं होतं। कुसावड्याची सगळी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली, दर्दी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली। अजय मरागजी माध्यमिक विद्यालय वडवळ मधून खेळत असताना देखील त्याने केलेली कामगिरी आणि तिथून केला त्याचा प्रवास रायगड प्रीमियर लीग आणि त्यासमोर येणाऱ्या प्रत्येक मोठ्या संघामध्ये खेळण्याचा त्याचा प्रवास अजून देखील पाहिला जातोय। त्याला देखील दाद देणार आहे, त्याचा संघ आहे आणि प्रयत्न चांगले सुरू आहेत। कॅप्टनशिप कदाचित त्यांच्या हाती असावी नसावी परंतु प्रयत्न चांगले सुरू आहेत। सिंगल मिळेल, डॉट बॉल गेल्यानंतर सिंगल आली, 41 रन्स देरीन काळ 41 धावा आहेत। केदारेश्वर ताकवली विपक्ष जय भवानी कुसावडे बी टीम पाहायला मिळत आहे आपल्याला। रोशन मराग जे मैदानाच्या आतमध्ये आहे। फटका दमदार आहे, मिस्क्यू आहे, अनिकेत आलाय, कॅच पकडली आहे त्याने, विकेटचं नुकसान आहे। संकेत कदम यांनी पारितोषिक लगावण्याचं काम केलं आणि आज ते आज मैदानाच्या आतमध्ये देखील उतरलेत आणि पाहावं लागणार आहे यांना कोण पारितोषिक लगावणार आहे, यांना कोण पारितोषिक लगावणार आहे हे पाहावं लागणार आहे। याच्या अगोदरचे पारितोषिक रमेशजी महाराज यांच्या खात्यात जमा झाला आहे परंतु शॉट ऑफ द पुल परंतु काय अफलातून कॅच पकडली आहे। सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या क्षेत्ररक्षकासाठी। नाव त्याचं आहे शिवम सावंत। त्या फलकामध्ये 45 धावा आहेत। नेक्स्ट मॅचचा टॉस होत आहे। सन्मान्य श्री नारायणजी सावंत साहेबांना मी विनंती करेल की आपण दोन्ही टीमच्या मध्ये नेक्स्ट मॅच करिता नाणेफेकीचा कौल करावा। त्यासोबतीने विनंती करेल सन्माननीय श्रीयुत लक्ष्मणजी मरागजे साहेबांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं आणि मी विनंती करेल रणजितजी मरागजे यांना की आपण
स्वागत करावं साहेबांचं या स्पर्धेमध्ये शृंखलेमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। मॅच देखील महत्वाची आहे आणि आतुरतेने ते वाट पाहत मॅच पाहण्याकरिता आले आहेत। जय भवानी कुसावडे संघाचा ब संघ जरूर असला तरी सुद्धा अजून देखील आतुरतेने वाट पाहिली जाते। सन्मान्य श्री विनोदजी मराठे साहेबांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल। त्यांना देखील विनंती करेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं। स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत आहे। विनोदजी मराठे साहेबांना विनंती करणार आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं। स्पर्धा खूप छान चालली आहे। हे वडवळची नगरी म्हटल्यानंतर ही नगरी अशी आहे, क्रिकेटचा खेळ देखील असा आहे आणि वडवळची नगरी देखील अशी आहे जिथे मात्र वेळ लावण्याचं काम प्रत्येकाला केलंय। पाणी पोचवण्याचं काम करा ही महत्वाची गोष्ट आहे। चलिए भाई, ताकवली टीम विदाउट टाइम पास करिए मॅच स्टार्ट। अतिरिक्त वेळ घेऊ नका, कारण की अतिरिक्त वेळ देणं म्हणजे अतिरिक्त जागा वापरली आपण आणि एका एका गुंट्याला महत्व आहे। अंपायर देखील जागा देत नाहीत गोलंदाजांना। शेचाळीस धाब्याची आवश्यकता आहे आणि सुरुवात खूप महत्वाची आहे। अजय मराठे आहे ब संघाचा खेळाडू जरूर विचार करणार आहे। जय भवानी कुसावडे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये असणारा संघ केदारेश्वर ताकवली संघ आहे। 45 धावा जमा झाल्या। 46 धावेचा पाठलाग सुरू होणार आहे। अजय मराठे ज्याने अक्षरशः खेळ गाजवून सोडला वडवळ संघाचा। पहिला चेंडू खोलवर टप्प्यावरती गोलंदाजी करणे ही ओळख आहे आणि पहिल्या चेंडूवरती सुरुवात चांगली झाली आहे। अचूकता हा खऱ्या अर्थाने गुणधर्म जणू काही अनुभवामधून मिळाला त्याला, परंतु अजून देखील तो अनुकूल परिस्थितीमध्ये देखील हा चेंडू फेकण्याकरिता सक्षम आहे। सांगताना अर्थातच टॅलेंट दाखवताना पाहायला मिळालं। सगळ्या स्वयंसेवकांना विनंती आहे आपण सीमारेखेचा ताबा पकडून ठेवावा आणि आपल्याकरिता मेजवानी जरूर राहणार आहे। जर जय भवानी कुसावडे ब संघ अंतिम फेरी गाठत आहे तर आपल्या जय भवानी कुसावडे मित्रमंडळाचे अध्यक्ष राकेशजी महाराज यांच्या माध्यमातून आपल्याकडे जल्लोष राहणार आहे। संपूर्ण संघाकरिता इतर कोणी नकोय, संपूर्ण संघासाठी आणि त्यासोबतीने पाठीराख्यांसाठी देखील सांगितलं आता की म्हणजे संपूर्ण कुसावडे गाव फक्त आणि फक्त मेगा फिनाले गाठणं हे महत्वाचं राहणार आहे। आणि आपल्यासाठी मेजवानी राकेशजी महाराज यांनी सांगितलंय की सगळ्यांची उत्तम सोय होणार आहे जेवणाकरिता आणि मेजवानी आपण स्वीकार करणार काय। अजय महाराज प्रयत्न करतोय अंतिम फेरी मध्ये गाठण्यासाठी आपल्या संघाला, जिथे मात्र सुरुवातीच्या पहिल्या ओव्हर मध्ये अद्यापपर्यंतच्या 10 फलकामध्ये 46 धावेचा पाठलाग आणि 3 धावा होत्या आणि विकेट मिळालाय।
पण होताना मयूर सावंतचा विकेट मिळालाय. विकेटचं नुकसान आहे. श्रीकांत सावंत आपल्याला नवीन बॅटर श्रीकांत देखील ओळख नाहीये. याला खऱ्या अर्थाने आमचे चिके या नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज आणि हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहे. दहा फलकामध्ये टोटल 3 धावा आहेत. 1 विकेटचं नुकसान आहे. सन्मान्य श्री दिगंबरजी मराठे साहेब उपस्थित होत आहेत. त्यांचा देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना विनंती करेल आमच्या व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. अध्यक्ष आहेत आपण पाहू शकाल. स्पर्धा घडवणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाहीये. स्पर्धेमागे असणारं योगदान प्रत्येकाचं जरूर आहे, परंतु त्याच सोबतीनं स्पर्धेमागे ज्यांची मेहनत आहे त्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागणार आहे. अर्थातच राकेशजी मराठे असू द्यात, ते जे अध्यक्ष आहेत जय भवानी मित्रमंडळ कुसावडे यांचे, सोबतीने उपाध्यक्ष आहेत राजेशजी मारुती मराठे, कार्याध्यक्ष अतुलजी किसन मराठे, सचिव आमचे मुख्य भूमिका घेणारा खऱ्या अर्थानं भूमिका ज्यांची आहे रणजितजी मराठे यांची, त्यांचा देखील मी आभार मानेल की ही स्पर्धा आमच्याकरिता आपण उपलब्ध करून दिली आहे. त्यासोबतीने सहसचिव आहेत अशोकजी सीताराम मराठे, प्रदीपजी गणपत मराठे जे खजिनदार आहेत, आणि त्यासोबतीने नितीन रखमाजी मराठे जे सहखजिनदार आहेत. सगळ्यांचा आभार मानेल. एक चांगली स्पर्धा आहे. स्पर्धा प्रमुख ही महत्वाची भूमिका कोणाच्या खऱ्या अर्थानं खांद्यावरती दिली गेली ती मात्र रवींद्र शंकर मराठे आणि त्यासोबतीने प्रसाद हरिश्चंद्र मराठे यांचं खऱ्या अर्थाने आभार मानावं लागणार आहे. वडवळचं मैदान हे संपूर्ण क्लिअर करणं म्हणजे खऱ्या अर्थाने ही चॅलेंजिंग भूमिका आहे, आणि मैदान जय भवानी कुसावडे यांनी करून दाखवलं आहे. त्यांच्यासाठी मी अनेक वेळा सकाळपासून सांगत आलोय, परंतु ही देखील महत्वाची भूमिका आहे. पहिला चेंडू आहे, स्वार केला चेंडू, चाललाय सी बार रेखा पार, हा दर्जेदार ठोकलाय षटकार, 6 धावा. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या. अजय मराठे चांगला प्रयत्न करत आहे, जय भवानी कुसावडे चांगला प्रयत्न करत आहे, परंतु यंगस्टर समोर, हा यंगस्टर भारी पडलाय, षटकार ठोकलाय, 6 धावा. लोअर फुल्लर लेन. आणि मराठी सिनेमे पाहिले असतील ना तर डबल मिनिंग बरेचसे पाहायला मिळाले, परंतु आता ही गडबागडवी पाहायला मिळाली गोलंदाजाकडून. आणि गोलंदाजाने सांगितलं मागील चेंडूवरती फलंदाजाचा हा भार मला सहन झाला नाही, परंतु आता मी त्याला भार वाढवणार आहे. धावांचा भार, धावांसाठी धावा धाव. मिड विकेट रिझनला दोन्ही क्षेत्ररक्षकांना बनवलंय मामा बनवलंय आणि चेंडूला पाठवलंय. 4 धावे करिता चौकार. चार धावा मिळाल्या. 4 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड वाढताना पाहायला मिळाले. षटकार चौकार, आतिषबाजी सुरू आहे. पुन्हा एकदा त्याच रिजन कडे अजय मराठे या वेळेला पोहोचलाय. रन्स वाचवण्याचं काम आहे. हे खऱ्या अर्थाने एखाद्या चांगल्या खेळाडूची ओळख दाखवली अजय मराठेने. रन्स वाचवण्याचं काम केलंय, जिथे मात्र दुहेरी अंकामध्ये देखील एखादा संघ प्रयत्न करू शकत होता, परंतु एका धाब्यावरती रोखण्याचं काम केलंय. 10 फलकामध्ये वाढ, 10 फलकामध्ये टोटल धावा, 46 धाव्यांचा पाठलाग. कुणाल जाधव आम्हाला कळवत आहेत. टोटल धावा स्कोर कार्ड मध्ये 14 अंक गाठण्यामध्ये यश मिळालंय. केदारेश्वर ताकवली संघासाठी प्रयत्न सुरू केले शिवम सावंत यांनी, आणि आता श्रीकांत सावंत याला देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. एकाचा खेळ नाही मित्र,
क्रिकेट जिथे मात्र कित्येक आले कित्येक झुकले, परंतु आता स्वतःला थांबवावं लागणार नाही. मराठ्याची जात आहे, एखाद्या वेळेला मोडेल परंतु वाकणार नाही आणि ही भूमिका पुनः एकदा दाखवावी लागणार है. सिंगल मिळेल, सिंगल के साथ देखिए स्कोर कार्ड की बात. 15 रन जुट चुके, 15 धावा आहे. तिथून पुढे देखील 41 धाव्यांचा पाठलाग सुरू राहणार आहे. केदारेश्वर ताकवली संघ प्रयत्न करतोय, खचाखच भरलेली खऱ्या अर्थानं समोरच्या दिशेने आमच्या गर्दी. RS लाईव्हच्या माध्यमातून अनेकशे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. वडवळचे बरेच असणार आहेत, त्यांचं स्वागत करेल, कारण की आज शनिवार आहे, उद्या संडे, उद्या फंडे. वडवळ मध्ये उद्या बऱ्याचशा खऱ्या अर्थाने पाठीराख्यांना सुट्टी असणार आहे. आज जे कंपनी मधून मॅच पाहत आहेत 15 रन्स आहेत, 15 रन्स आहेत, 12 चेंडू शिल्लक आहेत, 31 धावा. पारितोषिक येणार आहेत, पारितोषिक येणार आहेत आणि विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक समीर महाराजचे. मागील मॅच मध्ये देखील ते उपस्थित झाले आणि पारितोषिक लगावली गेली. समीरजी महाराज त्या सोबतीने लाईव्ह मध्ये आमचे प्रेक्षक वर्ग जे जॉईन झाले आहेत त्यांचं स्वागत करेल, कारण की त्यांच्याशिवाय देखील स्पर्धा आहे, ही परिस्थिती आहे ना, तिला अनुभवणं कठीण आहे. चांगली स्पर्धा, त्या सोबतीने मिळणारा प्रेक्षक वर्गाचा प्रतिसाद ही महत्वाची भूमिका. सगळ्यांचं स्वागत. 12 चेंडू आणि 31 धावा आहेत. 15 धावा अद्यापपर्यंत जमा करण्यामध्ये यश मिळालंय. केदारेश्वर पिंपरी संघाला एका फलंदाजाचं नुकसान आहे, एका विकेटचं नुकसान आहे. इथून पुढे देखील 12 चेंडू शिल्लक आहेत, पुढे हव्या आहेत ते 31 धावा. धावा महत्वाच्या आहेत. जगदीशजी महाराज जे ग्रुप ग्रामपंचायत वडवळचे सदस्य आहेत आणि विद्यमान सदस्य यांनी देखील सांगितलंय, माझ्या खेळाडून पाठी मी देखील उभा आहे. सिंगल मिळाले, षटकाराकरिता देखील प्राइज आहे, परंतु विकेट करिता प्राइज वाढत चाललंय. जय भवानी कुसावडे यांचं आयोजन आहे आणि आज जय भवानी कुसावडे संघाचे सगळे पाठीराखे रमेश महाराज यांना कदाचित मला वाटत नाही की या 2-3 वर्षा अगोदर एवढा प्रेशर आला असेल, परंतु आज त्यांना प्रेशर घ्यावा लागणार आहे, कारण की सगळे पाठीराखे उभे झाले आहेत. ताकवली संघाचे देखील पाठीराखे उभे आहेत, परंतु त्यांना माहिती आहे शिवम आहे तरी मॅच आहे. एक्सलंट डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. फलंदाजाला मामा बनवण्याचं काम. डान्सिंग डाऊन दी विकेट चेंडू, चेंडूला मात्र वळवण्याची क्षमता. त्याचसोबत हिनं एक अफलातून चेंडू फेकण्याची कामगिरी इथं सुपूर्त ज्याप्रमाणे केली होती त्याचप्रमाणे त्यांनी निभावली. डाट बॉल मिळालाय, निर्धाव चेंडू आहेत, हे तर अंतर वाढवणार आहे त्या मॅच मध्ये. आणि निर्धाव चेंडू फेकण्याचं काम विवेक. विवेक अतिरिक्त जागा वापरली आहे, अतिरिक्त जागा एवढी वापरली. अंपायर्स देखिए, डैशिंग अंपायर पांडे जी देखिए, ठुमक पड़े, नो बॉल का इशारा. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा रन मिळणार आहे, रन्स वाढणार आहेत. धाफलकामध्ये 17 धावा आहेत. अजून देखील विजयाकरिता 39 धाव्यांची 29 धावेची आवश्यकता आहे. फ्री हिट, ये देखिए सबमरीन डिलिव्हरी. गुडघ्याच्या खालून अटॅक करण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न मनसुबा नव्हता जरूर, परंतु याला तर म्हटलं जातं क्रिकेट मधली मादक सौंदर्य, आणि मादक सौंदर्य पाहायला मिळालं. गुडघ्याच्या खालून अगदी वार करत चेंडू निघून गेला सरळ. विकेट किपरच्या हातामध्ये सन्नी कदमने चेंडू चांगला हाताळलाय आणि त्यासोबतीनं डॉट बॉल लोअर फुल्लर लेन ऑन साइडला. दोन्ही क्षेत्ररक्षक तगडे आहेत. चेंडू बरोबर 2 रस मिळणार आहेत. याला थांबवणं ही खऱ्या अर्थानं मेहनतीची गोष्ट होती. 2 रस मिळणार, सोबतीने 10 फलकामध्ये इक्वेशन बदललं जाणार आहे. 19 धावा जमा होताना पाहायला मिळणार. त्या सोबतीने 27 धावा येणारे चेंडू शिल्लक आहेत. टीम केदारेश्वर ताकवली संघाच्या खात्यामध्ये 8 चेंडू आणि 27 धावा. शिवम सावंत प्रयत्न करत आहे, परंतु ऑन साइडला फटके खेळणं. मनोज मराठे धावत आहे आणि आता सांगत आहेत पांडे सर दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
आणि येणाऱ्या चेंडू मागे आवश्यक धाव्यांची जी गरज आहे केदारेश्वर ताकवली संघाला 26 धावा 7 चेंडू 26 धावा. आता ठोकपणे सांगितलंय डॉट बॉल करिता प्राइज आलंय. निर्धाव चेंडू एखादा निर्धाव चेंडू त्याकरिता 100 रुपये. एखाद्या वेळेला मला गोलंदाजाला भेटावं लागेल संध्याकाळी. शफल झाले त्यानंतर आडव्या बॅटने चेंडूला खेळले सिंगल मिळेल. धावा रन्स महत्वाचे आहेत. फेक झाली परंतु 2 धावा काही रोखण्यापासून वंचित झाले नाही परंतु चतुराई दाखवली आहे. रन्स मिळणार आहेत परंतु विकेट देखील खात्यामध्ये. विवेकचं नाव पहिल्या मॅच मध्ये देखील ला उभरता सितारा कदाचित जय भवानी कुसवडे मित्रमंडळासाठी. आणि त्यांनी केलेली कामगिरी ही देखील चांगली आहे. 7 धावा आहेत. एक बाउंड्रीचा जर विचार सोडला ना तर वंचित ठेवलेला त्यांनी धावा आहेत ना टाकवली संघाला खूप लांब ठेवलं त्यांनी आणि धाव फलकामध्ये इक्वेशन बदलून ठेवलंय जिथे मात्र आता धावांची आवश्यकता. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. सोबतीनं आवश्यक धावा आहेत 26 धावा आहेत. 6 चेंडू 26 धावा 24 धावा आहेत माफी असावी. 24 धावा आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. 24 रन्सची आवश्यकता आणि त्या सोबतीने 6 चेंडू शिल्लक आहेत. नितीन सावंत खूप उशिरा आले. यंगस्टार खेळाडूंकडे विचार केला गेला दृष्टी दाखवली त्यांनी परंतु रवी महाराजचे हे गोलंदाजी करण्याकरिता आलेले आहेत. आणि पहिलाच बॉल निर्धाव चेंडू आहे. 5 चेंडू 24 धावा. एक्स्ट्रा रन आहेत माफी असावी. एक्स्ट्रा रन मॅच बाकी आहे. सन्मान्य श्री संजयजी महाराजजी अजयजी महाराज यांचे पितामह ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती येत आहेत. त्यांच्यासाठी देखील कौतुकाची गोष्ट आहे अजय महाराजांनी केलेली कामगिरी. आणि शुभचिंतक गोष्ट एवढी मोठी आहे की आज त्यांचा शुभाष्टन चिंतन सोहळा देखील इथे आम्ही साजरा करणार आहोत. त्यांचा आज वाढदिवस आहे संजयजी महाराज यांचा. त्यांना मी मनपूर्वक या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे. आणि सोबतीनं आयोजक वाट पाहतात बी टीमच्या मॅच कडे. षटकार गेलाय मॅच बाकी आहे. 6 धावा